कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाऱ्याची झुळूक येते ना, तशीच तू माझ्या आयुष्यात आली होतीस अस्मी। पहिल्यांदा मी जेव्हा तुला पाहिलं तेव्हा असं वाटलं की तू एक स्वप्न आहेस। मग असं वाटलं की त्या स्वप्नातून तू उतरून माझ्या खऱ्या आयुष्यात येशील। इथेच ते स्वप्न तुटलं। एवढा का पुळकाय तिच्याबद्दल तुम्हाला? आणि असेल ना तर आणा, ले बघूया, आणा तिला या घरात आणा, बघूया कोण जिंकतंय ते। घेऊया ना परीक्षा, बघूया ना तुमचा तिच्याबद्दलचा विश्वास जिंकतोय की माझा तिच्याबद्दलचा अविश्वास। तिलोत्तमा, ही काही वादविवादाची स्पर्धा नाहीये। हरणं, जिंकणं, विश्वास अविश्वास, काय बोलतेस तू तिलोत्तमा? अगं, आपल्या दोघांचाही स्वभाव नाहीये हा। ठीक आहे, नाही हरकत नाही। म्हणजे काय, थोडक्यात आपला हा वाद मिटणं शक्यच नाहीये ना? ठीक आहे, हरकत नाही। तुम्हाला काय वाटतं, तिला आणायचं ना घरी? आणा, चला, नाही बघूया ना, आणा। मी तुम्हाला खरं खरं सांगते हा, आणि खात्रीनं सांगते, ज्या पद्धतीची तिला या घरात वागणूक मिळते ना, ती एक दिवस सुद्धा आपल्या घरात टिकणार नाही। बघा तुम्ही, खात्री आहे माझी। म्हणजे ती जर का स्वाभिमानी असेल तर, हा, नसेल तर काय प्रश्नच नाही। नाही, सावली सावली नक्कीच स्वाभिमानी आहे, माझी खात्री आहे। कुणीही तिच्याशी कसंही वागलं ना तरी ती नक्की परत येईल। कारण मुळात ती एक साधी भोळी, या जगाकडे निरागस नजरेनं बघणारी मुलगी। खरं सांगू तिलोत्तमा, काही वेळेला ना मला सावलीमध्ये तुझाच भास होतो। काय चुकून बोललात का? माझी तुलना त्या पोरीशी तुम्ही चुकून केलीत का? नाही, तुम्ही चुकला असाल तर ठीक आहे। जर का मुद्दाम बोलला असाल ना, तर मी हे ऐकून घेणार नाही। खरं स्वप्न होतीस का ग? खरी होतीस? हो, खरी आहे मी। जितका खरा तो चंद्र आहे, जितका खरा सूर्य आहे, जितकी खरी ही स्पर्श करणारी वाऱ्याची झुळूक। पण तुम्हाला आता विश्वास नाही बसणार सर। या चंद्रासारखंच आहे, अमावस्येला हा गायब होतो। एखाद्याला वाटेल की हा अस्तित्वातच नाहीये, पण हळूहळू कलेकलेने तो वाढत जातो। मग पौर्णिमेचा दिवस येतो, आणि मग हा चंद्र पूर्ण असतो, सगळ्यांना दिसतो। मी पण अगदी या चंद्रासारखीच आहे बघा। माझ्या आयुष्यात एकच चंद्र आहे, आणि तो तू आहेस अस्मी। तुला सोडून मी दुसऱ्या कुठल्याच मुलीवर प्रेम नाही करू शकत। आता पण मी या चंद्राकडे पाहतोय, पण मला तू दिसतेस। मला माझ्या घरी जाता येईल ना?
माझ्या विठ्ठलाशी बोलायला नेहमीच आवडतं. पण आज पहिल्यांदा मी या चंद्राशी बोलते आणि असं वाटतंय मी तुमच्याशीच बोलते. साक्षी सव्वा लाखाची. आता तुम्ही ठरवायचं सावलीचं लग्न होऊन द्यायचं आणि नाही. ते गातात यार लोक. मला नाही कधीच जमणार नाही. नाहीच जमणार आहे तुला. आणि तुला हे जर जमलं असतं ना तारा, तर आज आपल्यावर ही वेळ नसती. माझंच नाणं खोट आहे. मी जगाला तरी काय दोष देऊ ग? तारा तारा तुला अगं कळत नाहीये मी किती स्ट्रेस्ड आउट आहे आता. अगं मी काय काय स्वप्न पाहिली होती ग तुझ्यासाठी. साधा सोपा विचार केला होता मी. जोपर्यंत तू गाण्यात पूर्णपणे तयार होत नाहीयेस, तुझा आवाज पक्का होत नाही, तोपर्यंत आपण सावलीचा आवाज वापरू आणि त्यानंतर तुला मला जगासमोर गायिका म्हणून आणायचं होतं. पण नाही, तुला कशाची काही पडलेलीच नाहीये तारा. मी एकटीच मरतीये. अगं तारा, तुला कळत कसं नाहीये. त्या जगन्नाथकडे व्हिडिओ आहे तुझा. जगन्नाथने जर उद्या तो व्हिडिओ आउट केला ना, तर फक्त तुझं करिअर संपणार नाहीये. तुझ्या करिअर सोबत माझी सगळी स्वप्न धुळीत मिसळणार. या घराण्याचं नाव, याचं वैभव, याचं सगळं 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 मातीत मिसळणार आहे तारा. आणि त्याला तू जबाबदार असणार आहेस, हे लक्षात ठेव. हो हो मम्मा, खरंच मम्मा. अगं पण मी लहानपणापासून तुला सांगत आले होते की नाही की मला नाहीये गाण्यात इंटरेस्ट. बाई नाहीये. मग तुझा का अट्टहास होता मला गायिका बनवण्याचा? माझी वेगळी स्वप्न होती मम्मा. पण नाही, तुला ना तुझ्या मनासारखंच करायचं होतं. मग घे आता. आज बोललीयस तारा. पुन्हा जर तुझ्या तोंडून हे शब्द निघाले ना, तर जीव घेईन मी तुझा. कळलं? त्या जगन्नाथला काय वाटतंय? तो एक व्हिडिओ घेऊन तो भैरवी वझेला संपवेल. वझे घराण्याच्या संगीत परंपरेला संपवेल. त्याला माहिती नाहीये मी कोण आहे. त्या जगन्नाथकडनं तो व्हिडिओ कसा काढायचा ते मी बघतेच. भैरवी वझे नाव आहे माझं. कोणी ऐरा गैरा भैरवीला असं संपवू शकत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.